हाय हॅलो नमस्कार. मी आपल्या सगळ्यांच्या आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे. तर हे आहे हळदीचं झाड आमच्या बागेत लागलेलं आणि ही हळद अशी छान निघालेली आहे बघा. असं हळदीचं कांड असतं. तर याच हळदीपासून आपण आज लोणचं बनविणार आहोत. ही अगदी ताजी आणि ओली हळद आहे. ही हिवाळ्यामध्येच निघते. तर मी बाजारातून आणलेली होती, पण मी तुम्हाला दाखवलं की हळद कशी असते ते. तर आज आपण बनवूया हिवाळा स्पेशल अतिशय चविष्ट आणि चटकदार असं ओल्या हळदीचं लोणचं. तर हळद ही खूप बहुगुणी आहे आणि ह्याचं लोणचं तर अगदी अप्रतिम लागतं. चला तर बघूया मग आपण याची कृती. तर मी इथे हळद घेतली आहे आणि आलं घेतलेलं आहे. तर हे आलं आणि हळद छान असं स्वच्छ धुवून घेतलं. सर्वप्रथम मी आलं आणि हळदीला रात्री छान धुवून घेतलेलं आणि कोरड्या कापडाने पुसून घेतलेलं होतं. लोणचं करताना हे आलं आणि हळद कोरडं असायला पाहिजे. याला पाणी जर असेल तर लोणचं टिकत नाही. लोणचं करायच्या आदल्या दिवशी तुम्ही हे छान स्वच्छ धुवून आणि कापडावर वाळून ठेवा. हळदीला छान धुवून घेतलं, त्यानंतर छान असं कोरड्या कपड्याने पुसलं आणि आता मी हळदीची सालं काढणार आहे. तर अशी तुम्ही सोलणीनी काढा किंवा चाकूनी सुद्धा असं वरवरचं साल काढून घ्या. जास्ती काढायची गरज नाही आहे. तर असं छान सोलून घेतलं आहे आणि त्यानंतर मग मी याला किसणार आहे. तर हे हळद आणि आलं याचं लोणचं आहे. तर आलं घातल्यामुळे काय होतं, या हळदीच्या लोणच्यामध्ये लोणच्याची चव वाढते. मुळात हळद आणि आलं हे उष्ण आहे आणि कफनाशक सुद्धा आहे. त्यामुळे हिवाळ्यामध्ये हे लोणचं खाणं उत्तम असतं. तर आता इथे मी आलं सुद्धा छान स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर एका कोरड्या कापडावरती त्याला छान पुसलं कोरड्या कापडाने आणि वाळवलं सुद्धा. आणि त्यानंतरच मग आपण आलं आणि हळद किसून घेऊया. तर हे आदल्या दिवशी केलं तर उत्तमच आहे. त्यामुळे आपला वेळही वाचतो. आता आल्याची सुद्धा वरचं साल काढून घ्यायचं आहे. तर असं बघू शकता सोलणीने काढून घेतलेलं आहे मी. तर इथे बघू शकता तुम्ही असं छान स्वच्छ केलेलं आहे आलं मी. आणि आता मी तुम्हाला प्रमाण सांगणार आहे. तर मी मोजून घेतलेलं आहे तुमच्या समोरच. 100 ग्राम हळद आहे आणि तेवढंच आलं आहे. तर हे दोन्ही समप्रमाणातच करत आहे. कोणी आलं कमी घेतात, पण मी समप्रमाणात करत आहे. तर इथे मी आता हळदीचे काप करून घेतलेले आहे, उभे आडवे असे छान पातळ पातळ. तर तुम्ही असे कापसुद्धा करू शकता किंवा जाड किसणीने किसून सुद्धा घेऊ शकता. तर मी इथे किसणीने छान किसून घेतलं आहे. त्यामुळे काय होतं की छान टेक्स्चर येतं. किसलेलं लोणचं खूप छान वाटतं. बघा रसरशीत अशी हळद आहे आणि बघा किती सुंदर असा रंगही आहे. हे लोणचं एक इम्युनिटी बूस्टरचंही काम करतं. बहुतेक लोकांची अशी तक्रार असते की लोणचं कडवट होतं, परंतु मी सांगितलेल्याप्रमाणे जर तुम्ही कराल तर नक्कीच मस्त चटकदार असं लोणचं तयार होईल. हे लोणचं आपण अजिबातच उन्हात ठेवणार नाहीये, तरीही वर्षानुवर्ष टिकून राहणार आहे. आणि हो, लगेचच तुम्ही हे बनविल्यानंतर खाऊ पण शकता. तर इथे मी आल्याचे सुद्धा असे छान काप करून घेतलेले आहे आणि किसूनही घेतलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही असं मी छान जाड किसणीने किसून घेतलेलं आहे. तर आता हे मस्त असं किसून झालेलं आहे आणि हे आता एका बाउलमध्ये मी काढून घेतलेलं आहे. तर हळदही काढली आणि त्यामध्ये आल्याचा किसही टाकलेला आहे. आणि यामध्ये आता मी 2 लिंबाचा रस टाकणार आहे. तर लिंबाच्या रसाने काय होतं की लिंबाचा रस आणि मीठ हे एक प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आणि टेस्ट पण चांगली येते. लोणचं आहे त्यामुळे एक आंबटपणा तर यायलाच पाहिजे. तर तो आंबटपणा या लिंबाने येतो. चला तर मग आता आपण लोणच्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया. तर 3 चम्मच मी बडीशेप घेतली आहे. बडीशेप म्हणजे सोप, जाड सोप आहे ही. आणि त्यानंतर 1 चमचा मी मेथीचे दाणे घेतले आणि 15 ते 20 मी काळे मिरे घेतले आहे आणि मोहरीची डाळ घेतलेली आहे. तर आता सर्वप्रथम आपण हे सगळं असं कोरडंच एका पॅनमध्ये भाजून घेऊया. थोडं असं अगदी 1 ते 2 मिनटं थोडंसं गरम झाला हा मसाला की समजायचं की झाला म्हणून. आणि 4 ते 5 लवंग टाकले आता मी यामध्ये आणि कलमी टाकलेली आहे, दालचिनी. तर मी आधी सोप, लवंग, मिरे आणि दालचिनी आधी भाजून घेतलेला आहे आणि
तो ज्या पॅनमध्ये आपण भाजलेला आहे तो पॅन गरमच आहे, गॅस बंद करून घ्यायची आहे आणि त्याच गरम पॅनमध्ये मेथी टाकायची आणि ती भाजायची. त्यानंतर मोहरीची डाळ टाकायची. मेथी आधी काबर नाही भाजायची, कारण मेथी ही कडू असते आणि ती भाजल्यानंतर परत जास्ती कडू होते, त्यामुळं आपल्याला नंतर भाजायची आहे. फक्त थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. आणि आता मी हे लोणचं सरसूच्या तेलमध्ये करणार आहे, म्हणजे राईचं तेल. हे थंडीमध्ये खाणं खूप चांगलं असतं त्यामुळं. आणि आता मी खडीसाखर आहे, ही खडीसाखरेमध्ये आपण हे लोणचं करणार आहोत. गूळ नाही वापरायचा, साखर नाही वापरायची आपल्याला. तर ही खडीसाखर बारीक करून घेणार आहे. आणि आता बघा, हे तेल आपण गरम करून घेतलेलं होतं, थोडं थंड करून घ्यायचं आहे आपल्याला. अगदी कोमट तेलामध्ये आपल्याला सर्व मसाले मिक्स करायचे आहे. तर आधी आपण जो वाटून ठेवलेला मसाला होता तो टाकला. त्यानंतर मी 2 चम्मच तिखट टाकलेला आहे आणि मीठ टाकलेलं आहे. मीठ मी 2 ते 3 चम्मच टाकणार आहे. त्यानंतर राईची डाळ टाकणार आहे. आपण आधीसुद्धा राईची डाळ टाकलेली होती, ती आपण वाटून घेतली मिक्सरला. तर इथे 4 ते 5 चम्मच मी राईची डाळ टाकलेली आहे. आणि हे सगळे मसाले आपल्याला कोमट तेलामध्येच करायचं आहे मिक्स. तर आता छान मिक्स करून घेत आहे मी. बघू शकता तुम्ही, मस्त असं फ्लेवर पण येतं याचा, मस्त तेलाचा सुगंध, तो राईच्या तेलाचा सुगंध, फ्लेवर एक वेगळाच येतो. छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे छान थंड होऊ द्यायचं आपल्याला. तर इथे मला थोडं वाटतं की तिखट कमी झालेलं आहे, त्यामुळे मी अजून तिखट टाकलं यामध्ये. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट टाकू शकता. तुम्हाला तिखट आवडत असेल तर जास्ती तिखट टाका किंवा कमी तिखट टाकलं तरीही चालेल. आता हा सगळा मसाला मी 1 तास थंड होऊ दिला आणि त्यानंतर आता या बाउलमध्ये मिक्स करीत आहे. मी यामध्ये गूळ किंवा साखर वापरलेली नाही आहे, तर मी यामध्ये खडीसाखरेचा वापर केलेला आहे. खडीसाखर ही बारीक करून घेतलेली आहे. तर 3 चम्मच मी यामध्ये खडीसाखर टाकलेली आहे. तुम्ही गूळही टाकू शकता, साखरही टाकू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही काही वापरू शकता. आणि आता छान मिक्स झाल्यावरती 2 दिवस मी या बाउलमध्येच ठेवणार आहे लोणचं आणि छान मिक्स करून याला झाकून ठेवणार आहे. हे आपल्याला उन्हात वगैरे काही ठेवायची गरज नाही आहे, असंच छान होईल हे लोणचं. तर आता बघू शकता तुम्ही, मस्त दुसऱ्या दिवशी मी उघडून बघितलं तर छान तेलाचा तवंगा आलेला होता वरती आणि मस्त तयार झालेलं आहे आपलं लोणचं. इथे मी तुम्हाला एक टिप सांगत आहे की ज्या भांड्यामध्ये आपल्याला लोणचं भरायचं आहे ते भांडं स्टरलाइज करून घ्यायचं आहे. लोणचं नेहमी चिनी मातीच्या भांड्यात किंवा काचेच्या बॉटलमध्येच भरून ठेवायचं आहे. तर इथे मी मस्त ही कोरडी करून घेतलेली आहे बरणी आणि आता यामध्ये लोणचं भरून ठेवीत आहे. तर मग मैत्रिणींनो, हे लोणचं तुम्ही वर्षभर सुद्धा खाऊ शकता. अगदी मस्त झालेला आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया आपण अशाच छानशा व्हिडिओसोबत. टिल देन बाय बाय, टेक केअर अँड स्टे हेल्दी.